एक महत्त्वाची घडामोड आपण बघूया। शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांना धमकी आल्याची माहिती समोर येते। घराबाहेर बॉम्ब से उडा दूंगा असं स्टिकर लावलेलं वाहन बघायला मिळालेलं आहे। बॉम्ब शोधक पथक मुंबई पोलीस सध्या राऊतांच्या घरी दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांना धमकी आल्याची माहिती समोर येते। आपण जो सध्या फोटो बघतोय त्यामध्ये लिहिलेलं आहे, घराबाहेर बॉम्ब से उडा दूंगा असं लिहिलेलं वाहन बघायला मिळत आहे। या शोधासाठीच बॉम्ब शोधक पथक मुंबई पोलीस सध्या राऊतांच्या घरी दाखल झालेत। या संदर्भातला अधिकचा तपास केला जातोय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना धमकी आलेली आहे। बॉम्बने उडवू असं वाहन घरासमोर बघायला मिळत आहे। राजेश शिंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। राजेश, मोठी बातमी म्हणावी लागेल, संजय राऊत यांना धमकी आलेली आहे। नक्की अमित, संजय राऊत यांचा मैत्री बंगला आहे भांडूप पूर्व येथे। या बंगल्याच्या अगदी गेटच्या समोर आपण जे फोटोग्राफ्स आहेत त्या फोटोमध्ये पण पाहू शकता की जी गाडी उभी आहे ती थेट मैत्री हे जो बंगला आहे त्याच्या बाहेर उभी आहे। आणि त्या गाडीवरती जी धूळ जमा होती त्या धुळीवरती ती धमकी दिलेली, त्यात लिहिलेलं आहे की आज रात 12 AM बॉम्ब ब्लास्ट होगा। म्हणजे संजय राऊत यांना ही अशा प्रकारे धमकी दिलेली आहे की घराजवळ बॉम्बस्फोट घडवला जाईल आणि त्या दृष्टीने खबरदारी म्हणून तात्काळ मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे। आणि त्याबाबतची पुढचे जो तपास आहे की नेमकं या गाडीमध्ये काही स्फोटक आहेत का किंवा नेमकी धमकी कोणी दिलेली आहे, या सर्व प्रकारचा तपास आहे हा केला जातो। मात्र ऐन निवडणुकीचा जो हा कालावधी आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की संजय राऊत एक महत्त्वाचे नेते आहेत ठाकरे सेनेचे। आपण ते पाहतो की ते नेहमीच त्यांच्या वक्तव्याने आणि त्यांच्या स्पष्ट परखडपणाने नेहमीच ते सत्ताधाऱ्यांवरती जोर उठवत असतात आणि एक महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांना अशा प्रकारे धमकी आलेली आहे आणि त्याची तात्काळ दखल घेतलेली आहे। आणि आता घटनास्थळी जे आहे ते बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे, बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलीस हे तपास करत आहेत। अमित, निश्चित महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। राजेश, नेमकी गाडी कुठे उभी करण्यात आलेली आहे किंवा निश्चित धन्यवाद राजेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।